म्हणून छत्रपती शिवरायांनी ह्या देशाला खऱ्या अर्थानं जुलमी राजवटीतून बाहेर काढलं। त्याचा आदर्श तमाम स्वातंत्र्य सैनिकांनी घेतला आणि आज त्यांच्याबद्दल अशा पद्धतीने हे जे बोलणारे जे काही विषारी प्रवृत्ती आहे त्याला नष्ट केलं पाहिजे। एक गोष्ट लक्षात घ्या, आज प्रशांत कोरटकरनं बोललं, त्याच्या अगोदर राहुल सोलापूरकरनं बोललं, त्याच्या अगोदर राज्यपाल भगतसिंग कोश्यारीनं बोललं, त्याच्या अगोदर तो जेम्स लेननं बोला। अहो छत्रपती घराण्याबद्दल तुम्ही बोलताय, त्यांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? अहो त्यांनी कुणाचं नुकसान केलं? माणसाला माणूस म्हणून त्यांनी जगवलं, तुम्हाला आम्हाला भारतीय म्हणून जिवंत ठेवलं। त्या माणसांच्या तुम्ही हे असं वाक्य करताय? अहो राजमाता जिजाऊ साहेबांना भारत माता म्हणून आपण वंदन करतो, त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वजण प्रत्येक पावला पुढे जातोय। आज देशामध्ये आणि जगामध्ये कशा पद्धतीचं वातावरण चालले आपण सगळे बघत आहात। अशाही फक्त आपल्याला शिवचरित्रच आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी सामर्थ्य देतं, बल देतं आपल्याला। आणि त्यांच्या बाबतीत जर असं कोण बोलणार असेल तर माझ्यासारख्या कुठल्याही भारतीय शिवसैनिक शिवप्रेमीला हे कदापि सहन होणार नाही। तो ज्यावेळी समोर आला त्यावेळी मला सातत्याने डोक्यात एकच विषय घुमत होता की ही घाणेरडी प्रवृत्ती, घाणेरडी वृत्ती आमच्या न्यायमूर्तीसमोर उभारण्याच्या लायकीचं पण नाही हो। पोलीस अहोरात्र सदरक्षणा खल घेणं आपल्यासाठी रात्र जागतात, त्या पोलिसांच्या पुढे राहण्याचं लायकीचं पण नाही हो। माझ्याकडे मग तुम्ही वकील म्हणून बघताय, त्याच्या अगोदर तुम्ही माझ्याकडे एक शिवप्रेमी म्हणून बघा। मी पहिला शिवप्रेमी आहे। प्रत्येक व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी वकिली करतो, डॉक्टर करतो, इंजिनियर होतो, व्यापारी होतो, कारखानदार होतो, शेतकरी होतो। हे सगळं आपलं उदरनिर्वाहासाठी आपण काही ना काही आपण केलं पाहिजे। ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आम्हाला सर्वांना काय प्रिय असेल भारतीय म्हणून तर आपण एक शिवप्रेमी आहे आणि ह्या शिवप्रेमींनी एकत्र येऊन या असल्या वाईट प्रवृत्तीला वेळी ठेचलं पाहिजे। न्यायदेवता फार सुंदर आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगलं संविधान लिहिलेलं आहे। त्या संविधानाच्या पुढं ह्या उभारण्यासारखी लायकी नाही प्रशांत कोरटकरची। ह्याला तुम्ही द्या जनतेच्या लोकांच्या मध्ये आम्हीच करतो याला कडेलोट। ही हुशारी प्रवृत्ती नका देशाला। आज जगात जेवढे जातीधर्म नाहीत, जेवढे पंथ नाहीत, जेवढे रंग नाहीत, तेवढे रंग ह्या भारतभूमीमध्ये आहेत। बघा ना तुम्ही, आता सध्या सणावाचा दिवस चालू आहे, आपण किती आनंदी आहे। आता उद्या पाडवा येणार, आमची ईद येणार आता लवकरच, त्यानंतर विविध महापुरुषांच्या जयंत्या एप्रिल महिन्यामध्ये किती देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आणि अशी जर ही विशाली पिलावर जर अशी उदाहरण का लागली तर तुम्ही सांगा काय वाटलं हो क्रांतिकारकांना, काय वाटलं हो छत्रपती घराणं? तुम्ही एक वकील आहात, वकील असताना अशा पद्धतीने एक प्रकारे कायदा हातात घेणं पटतं का तुम्हाला? म्हणजे काय तुमची? मी सुरुवातीला सांगितलं, मी वकील जरी असलो तरी मी एक शिवप्रेमी नागरिक आहे। माझा कायद्यावरती, न्यायपालिकेवरती माझा 100% विश्वास आहे। मी आताही सांगतो की तसली घाणेरडी विषारी प्रवृत्ती ही न्यायालयाच्या पुढे उभारण्याच्या लायकीची पण नाही आहे। काय झालं हो त्या राहुल सोलापूरकरचं, काय झालं जेम्स लेनचं, काय झालं कोश्यारीचं? कोण आहे ती? त्यांची लायकी काय यांची? त्यांना जनतेमध्ये द्या, आम्हीच कडलेट करतो। पण अशा ह्या सगळ्या प्रकारामुळं एकूणच या सगळ्या केसवर परिणाम होईल असं वाटत नाही का तुम्हाला? एक वकील म्हणून शिवप्रेमी तर तुम्ही आहातच, तुमची ती भावना असणं, तो राग असणं स्वाभाविक आहे, पण अशा या सगळ्या ह्याच्यामुळं त्या केसवर परिणाम होईल असं वाटत नाही का एक वकील? नाही, मला अशा केसवर काय परिणाम होईल अशा घटनेमुळे वाटत नाही अजिबात। कारण तिथला युक्तिवाद ते चालू आहे। सरकारी वकील असतील, इंद्र सावंतांचे वकील असतील, असीम सरदे साहेब असतील, आपली न्यायपालिका असतील, हे अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टीचं माहिती घेऊन त्याला त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिक्षा करतीलच। परंतु माझ्यासारख्या शिवप्रेमिकाला ते समोर दिसल्यावर मलाच काय, असंख्यांच्या मनामध्ये तसं ते राग होताच। प्रकट होण्याची प्रत्येकाची मार्ग वेगळे असतात, स्टाईल वेगळी असते। मला ते समोर दिसल्यावर मला ते सहन होत नव्हतं आणि माझ्यातला जो काय वकिली व्यवसाय आहे किंवा वकील आहे ते काही वेळापुरतं बाजूला होतं आणि मी एक शिवप्रेमी भारतीय नागरिक आणि या देशाला, राष्ट्रीय एकात्मतेला कसल्याही पद्धतीचा तडा जाणार नाही। स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारकांना अपेक्षित असणारच कार्य त्या ठिकाणी मला करण्याची बुद्धी अंबामाता तुळजाभवानीने दिली। ती काल शुक्रवार अंबाबाई चरणी त्याचा कार्यक्रम ठरला होता। खरं तर ज्यावेळी त्याला पहिल्या दिवशी पोलीस कोठडीमध्ये नेलं जात होतं त्यावेळी देखील शिवप्रेमी जमलेले होते। काल तुम्ही येण्या अगोदर देखील काही शिवप्रेमींनी त्या ठिकाणी आलेले होते, त्याला विरोध करण्याचा प्रयत्न होत होता। मात्र हे सगळं होत असताना इंद्रजित सावंत यांनी देखील आवाहन केलेलं आहे शिवप्रेमींना की हा अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊ नका, आपण कायद्याच्या मार्गाने हा लढा लढूया। मग असं असताना हा हल्ल्याचा प्रयत्न बघा, इंद्रजित सावंत एक फार अभ्यासू आहेत, फार संयमी आहेत।
त्यांचा आम्ही नेहमीच आदर करत आलेलो आहे, त्यांच्यावर आम्हाला अभिमान आहे. मी तुम्हाला बोललो की माणसामध्ये प्रत्येक गुण वेगवेगळे असतात. मला काल माझा देश स्वातंत्र्य संग्राम लढा मला डोळ्यासमोर दिसत होता. क्रांतिकारकांचं बलिदान वाया जाऊ नये, सर्वप्रथम ह्या मातृभूमीसाठी जर कोणी शहीद झाला तर संभाजीराजे शहीद झाले. त्यांचाच आदर्श विचार घेऊन सुखदेव, राजगुरू भगतसिंग हे देखील शहीद झाले. आणि हे सगळं मला सातत्यानं डोळ्यासमोर दिसते. माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मता हे वाढीस लागण्याचं आपण काम करू माझ्या परीनं. जोर